मारली ना छत, केली ना कशी, ठेवली ना घासून. आता घासली तर तो माणूस आला आणि घासला, मी काय करू त्याला? मी जर अशी खान कुणी घासवली ना तो घाल, मग चांगली गाडी सारखी अशी क्रॅश पडते, तो आवड लागेल का मग तुला? आता तू गाडी घासवली म्हणून मला हाणणार का? अरे मग आता ह्या गाडीसाठी जात बसू मी पुण्याला, मुंबईला, दिल्लीला, हा, आणि ते सगळे सिरेमिक कोटिंग आमक तमक फलानं तिला घाशीत बसवतो मी तिथे जाऊन. अरे पुण्याला आणि मुंबईला जायची काय गरज आहे? नाही ग बाई, माझी सासरवाडी आता शिरूरची आहे ना, म्हणून मग माझ्या सासरवाडीत दुकान उघडलेलं दिसतंय कोणतरी, आहे का नाही? हा, कधीतरी सासरवाडीच्या लोकांना नावं ठेवायचे सोडून आहे ना, सासरवाडीच्या गल्लीने हिंडावं, म्हणजे कळतं काय चालू झालंय काय नाही ते. म्हणजे मला दुसरं काम धंदेत नाही, फक्त मी गल्ली बोळात फिरायलाच आहे. पुन्हा फिरलो तर म्हणायचं इच्छा का बघितलं, इच्छा का बघितलं, आहे का नाही? अरे बाबा, तसं नाही मला म्हणायचं. अडसूळकार आणि होम डेकोर, आणि यांनी चालू केलंय नव्याने अडसूळकार होम डेकोर आणि डिटेलिंग स्टुडिओ. अच्छा, म्हणजे तुझ्या सासरवाडीच्या लोकांचा धंदा बाबा, म्हणून तू माझी गाडी मुद्दाम घासली काय? हा, अरे असं नाही मला म्हणायचं राव. मग? पुण्या मुंबईचा हेलपाटा वाचला ना तुझा. गाडी इकडे जरी घासली तरी तिकडे कशाला न्यायची? शिरूरच्या शिरूर मध्ये नीट होती ना. मग सिटी बोरा कॉलेज रोड, RMD शाळेच्या अगदी समोर अडसूळकार होम डेकोर आणि डिटेलिंग स्टुडिओ, जिथे तुझ्या बायकोने घासलेली गाडी आपण झटक्यात नीट करून घेणार. आणि महिला मंडळ, तुम्हाला पण सांगते, बिंदास गाडी घासायची आणि असं नवऱ्याला धरायचं आणि अडसूळकार होम डेकोर आणि डिटेलिंग स्टुडिओला घेऊन यायचं. कसं शिरूरच्या शिरूर मध्येच डिटेलिंग स्टुडिओ झालाय म्हणल्यावर सगळी कामं इकडेच होणार आहे. बिंदास गाडी घासायची, जवळच्या जवळ हेलपाटा वाचला.